रक्षाबंधनानिमित्त पुणे स्टेशनमध्ये बघतोय रिक्षावाला संघटनेनं महिला प्रवाशांसाठी खास उपक्रम राबवला। रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना 100 रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिलाय। तसंच त्यापुढील भाडे झाल्यास एकूण भाड्यातून 100 रुपयांची सूट देण्यात आली आहे। रिक्षा चालक बांधवांतर्फे महिला प्रवाशांना रक्षाबंधनाची ही एक छोटीशी भेट देण्यात आली आहे। या उपक्रमाला जरूर लाभ घ्यावा असं आवाहन बघतोय रिक्षावाला संघटनेनं केलेलं आहे। या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर आणि प्रवासी महिला यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। आज रक्षाबंधन आणि या रक्षाबंधन निमित्त पुण्यातील बघतोय रिक्षा या संघटनेने आपल्या प्रवासी बहिणींना एक अनोखं ओवाळणी देण्याचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। खरं तर आज या ठिकाणी रेल्वे परिसरामध्ये ह्या प्रीपेड रिक्षा आहेत, त्या प्रीपेड रिक्षा ज्या प्रवासी बहिणी आहेत त्यांना 100 रुपयापर्यंतचं जे बिल आहे ते मोफत केलेलं आहे। तर 100 रुपयाचं पुढचं जे बिल आहे ते स्वस्त दरात मिळणार आहे। तुम्ही यासोबत संघटनेचे अध्यक्ष, आज काय योजना आहे तुमची? एक वेगळी संकल्पना तुम्ही राबवलेली आहे, 100 रुपयापर्यंतचं जे दर आहे ते मोफत केलेले बहिणींसाठी। आता 21 दिवसांपूर्वीच हा प्रीपेड रिक्षा बूथ इथे स्टेशनला सुरू झाला। बूथ चालू करण्यामागची संकल्पना हीच होती की ज्या महिला या बूथवरती येतात, स्टेशनला येतात, त्यांना रिक्षातनं प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे। तर आज रक्षाबंधन आणि त्यानिमित्ताने ते विश्वासाचं नातं अजून तो बॉन्ड स्ट्रॉंग व्हावा म्हणून आम्ही ही आज योजना राबवतोय। ते रिक्षा चालक नसून बहीण भावाचं नातं आहे असं याच्यामधनं निष्पन्न होते आणि मला फार आनंद आहे की मी एवढ्या दूरवरनं आली आणि म्हणजे इथं मला दवाखान्यामध्ये जायचंय, पण यांनी एक प्रोग्राम आयोजित केला की बहीण भावाला राखी बांधायला जाते तर त्यांना सेफ्टी पण वाटावी आणि जायच्या वेळेस त्यांना काही त्रास नाही हो म्हणून त्यांनी 100 किलोमीटरच्या आतमधलं अंतर पण फ्री करून दिलेलं आहे। त्याच्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी या संघटनेकडून असं एक कुपन दिलं जातंय बहिणीला आणि ही जी प्रवासी बहीण आहे ती या ठिकाणी असलेले जे रिक्षा चालक आहेत त्यांना राखी बांधते आणि तिला असं एक कुपन दिलं जातं। खरं तर रक्षाबंधनच्या सणानिमित्त ही जी योजना राबवलेली आहे ती खरंच कौतुकास्पद आपल्याला म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।